नमस्कार, मी उर्मिला. माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण आहे ना एकदम साध्या सोप्या पद्धतीने आहे ना तुरीचं वरण बघणार आहे. तर त्यासाठी ना स्टीलच्या 2 वाट्या भरून मी तुरीची डाळ घेतली आहे. तर ही डाळ आहे ना आमची घरची डाळ आहे, त्यामुळे आहे ना थोडंफार तिला डोळ आलेलं आहे. तर कुकरमध्ये ना मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. 2 ग्लास पाणी टाकलं आहे, त्यामध्ये हळद टाकली आहे. तर कुकरमध्ये मी ही डाळ शिजवून घेणार आहे. तर बघा 3-4 पाण्याने ना स्वच्छ अशी डाळ धुवून घेतली आहे. आणि घरची डाळ आहे त्यामुळे तिला डोळ एखादा अर्धा तर राहणारच आहे. तर त्यानंतर आहे ना धुतलेली डाळ आहे ना कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून घेणार आहे. तर आमच्याकडे आहे ना घरी डाळ केली जाते, म्हणजे आमच्या खेडेगावामध्ये. तर डाळ ही घरचीच असते, त्यामुळे विकत डाळ आम्ही घेती नाही. त्यामुळे ना हळद टाकत असतो आम्ही वरण शिजताना, म्हणजे कलर आहे ना छान येतो. तर बघा 3 शिट्ट्या झाल्या आणि डाळ पण आपली एकदम छान अशी शिजली आहे. तर ही डाळ आहे ना अशीच कुकरमध्ये मी घोटून घेणार आहे. तर घोटायची गरज पण नाही आहे, पण मग थोडीशी ना घोटून घेते मी. जास्त छान अशी मस्त मऊसूत शिजली आहे, जास्त नाही घोटावणार. तर थोडीशीच घोटून घेणार आहे हलक्या हाताने. आणि ही डाळ आहे ना कुकरमध्येच बनवणार आहे मी. तर डाळ एका पातेल्यामध्ये काढून घेतली आहे आणि कुकरमध्ये ना 1 ओघळी तेल टाकलं आहे. त्यामध्ये 7-8 पाकळ्या लसणाच्या टाकल्या. लसूण टाकल्यानंतर मिरच्या टाकल्या मी मोठे मोठे चिरलेले आहे, म्हणजे लहान मुलं खाताना नाही ना मिरच्या काढून टाकतात, तिखट लागत नाही. त्यानंतर 1 चमचे जिरे, 1 चमचा मोहरी टाकली आहे. जिरे मोहरी चांगली तळून घेतली. त्यानंतर कढीपत्ता टाकला आहे. तर आता हे सर्व आहे ना चांगलं तळून घ्यायचं आहे. कढीपत्ता, जिरे, मोहरी, लसूण चांगला लालसर होईपर्यंत. आणि हिरवी मिरची टाकलेली आहे त्यात ती पण. तर ते चांगलं तळल्यानंतर आहे ना आता त्यामध्ये टमॅटो टाकू आपण, कांदा नाही टाकणार आहे, टमॅटो टाकू. तर टमॅटो पण आहे ना चांगलं मऊसूत होईपर्यंत आहे ना आपण आता परतून घेतलं आहे. तर बघा असा छान असा कलर आला आहे टमॅटोला बी. आणि यामध्ये ना 1 चिमूटभर हिंग टाकायचं आहे. काय होतं कधी कधी डाळीना पित्त होतं ना तुरीच्या, तर त्यामुळे ना हिंग टाकलं ना तर पित्त होत नाही डाळीनी. त्यानंतर परत आहे ना फोडणीसाठी मी आहे ना पाव चमचा हळद टाकली आहे. तर हळद टाकून आहे ना चांगलं मिक्स करून घेते, चांगली तळून घेते. हिंग, हळद म्हणजे सर्वच मसाले ना चांगले तळून घेते. त्यानंतर घोटून घेतलेली डाळ टाकते मी. सुरुवातीला आहे ना चमच्याने टाकली, कारण फोडणी गरम असते ना त्यावेळी अंगावर उडण्याची शक्यता असते म्हणून. तर नंतर आता पातेल्याने टाकते. ह्यामधली ना थोडीशी डाळ मी ठेवणार आहे, म्हणजे ना मुलं आहे ना लहान, तर त्यांच्यासाठी ना ही डाळ तशीच ठेवणार आहे बिना फोडणीची. तर मुलं आहे ना छान खातात बिना फोडणीची तूप टाकून. आणि तुम्ही ह्या डाळीला आहे ना तुपाची फोडणी दिली ना तरी पण चालते. आणि मी ग्लासामधलं पाणी जे टाकलं ना ते मी अगोदर गरम करून घेतलं होतं आणि ग्लासमध्ये ओतून घेतलं होतं, त्यामुळे मी ग्लासमध्ये टाकलं आहे पाणी, ग्लासमधलं त्यानंतर आहे ना कोथिंबीर टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकून आहे ना आपण डाळीला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. तर अशा पद्धतीने ना आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने ना तुरीचे वरण केलं आहे. तर नक्की ही रेसिपी आवडेल अशी खात्री करते. आणि तुम्ही अशाच पद्धतीने ना तुरीचं वरण करून बघा, नक्कीच तुम्हाला पण आवडेल आणि घरातल्यांना सर्वांनाच आवडेल. तर माझी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. आणि नक्की ही रेसिपी तुम्ही करून बघा. धन्यवाद.